सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. शुभम भोतूवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हेरी 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 आय एम पीची आपण नेक्स्ट पार्टमध्ये आलो आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचे आय एम पी क्वेश्चन्स करू शकतो. तर याच्या आधी मी 2 पार्ट्स बनवलेत व्हेरी 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 आय एम पीचे, आणि आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा फर्स्ट पार्ट बनवतोय. त्यामध्ये बेअर मिनिमम जे मी तुम्हाला क्वेश्चन्स देईन त्या क्वेश्चनच्या कन्सेप्ट, त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस तेवढं तर तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे. जे लोक पासिंगसाठी बघतायत त्यांना तर खूपच गरजेचं आहे. जे लोक स्कोरिंगसाठी बघतायत त्यांना तर मिस्टेकचा इथे चान्सच नाही आहे. ओके, सो आपला आजसाठी टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलमध्ये एक स्टँडर्ड फॉर्म येतो. तो स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे. विदाउट दॅट स्टँडर्ड फॉर्म तुम्ही काहीच सॉल्व्ह नाही करू शकणार. सो तो स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला हा एक स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. प्लस जो फर्स्ट क्वेश्चन आहे, त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूल बद्दल विचारलाय. तर तो क्वेश्चन असा आहे की फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन व्हेरिएबल एक्स अँड वाय dx इज इक्वल्स टू 49, dy इज इक्वल्स टू -63, d इज इक्वल्स टू 7, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर ॲक्च्युअल तुम्हाला नीट समजून घ्यायचं की क्वेश्चन ते कसा विचारतात. क्वेश्चन त्यांनी क्रॅमर्सवरचा विचारला, बट कुठेही क्रॅमर्स हा वर्ड नाही यूज केला. मग हीच तर ट्रिक आहे, आणि हेच तर आय एम पी क्वेश्चन्स आहेत. मग ह्याच्यावरनं मला कळायला पाहिजे की मला इथे काय यूज करायचं आहे, क्रॅमर्स यूज करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर कसं काढू शकतो आपण. क्रॅमर्सचे जे एंडिंगवाले फॉर्म्युले आहेत, dx अपॉन डी एक्सचा फॉर्म्युला आहे, राईट, अँड वायचा फॉर्म्युला आहे dy अपॉन डी. सो इथे आपल्याला एक्स काढायचं. सो dx ची व्हॅल्यू लागेल. सो 49 अपॉन डी किती आहे 7. सो 7 7 जा 49. मग इथे आपली 7 7 जा 49. सो फायनल आन्सर किती आला आपला 7. सो एचा आपला जो ए वाला जो पॉईंट आहे तो आपला फायनल आन्सर आहे. तर MCQ मध्ये क्लिअरली ते मेन्शन करणारच नाहीत ऑब्व्हियसली की ग्राफसाठी करायचं आहे का क्रॅमर्सचं करायचं आहे. हे तुम्हाला चूज करायचं आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिटर्मिनंट फाइंड करायचा. डेफिनेटली तुमच्या युनिट टेस्ट, सेमिस्टर आणि बोर्ड्सना ह्यातले क्वेश्चन्स हमखास असतात. सो तुम्हाला हे क्वेश्चन सोडायचेच नाही. तर मग डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला मी तुम्हाला एक ट्रिक देतो. काय करायचं, असे 2 ब्रॅकेट्स क्रिएट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मायनस द्यायचा. सिम्पल आहे, एवढं तर लक्षात ठेवू शकतो ना, 2 ब्रॅकेट्स आणि मायनस. ओके, त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन द्यायचं. एवढं केलं दॅट्स इट, संपलं. आणि इकडून स्टार्ट करायचं ह्या साईडून. तर पहिला कोण आला इकडे 5, नंतर कोण आहे इकडे खालच्या साईडला -4, नंतर इकडून स्टार्ट करायचं 3 अँड -7. ओके, सो 5 4 जा 20. सो इथे किती येणार आहे -20 मायनस 3 7 जा 21. सो इथे किती येणार आहे -21. ठीक आहे. सो आन्सर काय येणार आहे तुमचं -20 मायनस मायनस प्लस 21. सो मायनस प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार आहे इथे. मग 21 मायनस 20 इट्स 1. सो आन्सर किती येणार आहे तुमचं 1 येणार आहे. मग खालती लिहू शकता की डिटर्मिनंट ऑफ द गिवन व्हॉट वी कॅन से. ओके, ह्याला काय म्हणू शकत नाही आपण. सो डिरेक्टली तुम्ही 1ला काय करू शकता, बॉक्स करू शकता. ओके, सो फायनल आन्सरसाठी तुम्ही एकतर तो जो मॉडमध्ये दिलेला मॅट्रिक्स आहे तो घेऊन लिहू शकता, पण ॲक्च्युअल तसं नाही आहे, डायरेक्टली आन्सर आहे तुमच्या बुकमध्ये पण. सो आपण पण तेच फॉलो करूया. ओके, सो दिस इज अवर डिटर्मिनंट. हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप IMP आहे. सो ह्याला तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, नीट लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राफ ड्रॉ करायचा. मग ग्राफ ड्रॉ करायला त्यांनी क्वेश्चन कसं दिलं आहे बघा, की ते म्हणतात की टू ड्रॉ ग्राफ 4x + 5y इज इक्वल्स टू 19. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ वाय. वायची व्हॅल्यू विचारतात जेव्हा एक्स किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, सो मी आता काय करेन, इक्वेशन लिहून घेईन 4x + 5y इज इक्वल्स टू 19. आणि इथे आपण एक्सच्या ठिकाणी काय पुट करूया, 1 पुट करूया. x इज इक्वल्स टू 1. सो हिअर 4 एक्सच्या ठिकाणी 1 टाकतोय प्लस 5y इज इक्वल्स टू 19. सो 4 1 जा 4 प्लस 5y इज इक्वल्स टू 19. सो 5y इज इक्वल्स टू 19 मायनस 4. सो 5y इज इक्वल्स टू 15. therefore y इज इक्वल्स टू 15 अपॉन 5, y इज इक्वल्स टू 3. ठीक आहे. सो 2 टाइम्स आस्क क्वेश्चन आहे.
2020 आणि 2023ला विचारला आहे. ॲक्च्युअल तुम्ही समजून घ्या की का मी तुम्हाला IMP सिरीजमध्ये PYQs डिस्कस करवतो, कारण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे क्वेश्चन्सच नाही आहेत. म्हणजे तुम्हाला IMP म्हणून मी हेच दाखवू शकतो. प्लस ह्या क्वेश्चन्सचा फायदा असा आहे की तुम्ही जर ह्याची प्रॅक्टिस केलीत ना, तर एक कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये फिक्स्ड होऊन जाईल की हां, ह्या टाईपचे क्वेश्चन्स. आता तुम्हाला काय आलं आजच्या व्हिडिओमध्ये की क्रॅमर्स रूलचा MCQ आला, पण क्रॅमर्स रूल हा वर्ड नाही विचारला त्यांनी. आपल्याला फाइंड आउट करायचं होतं की DX आणि DY हे क्रॅमर्समधून येतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन हा ग्राफचा थोडासा पार्ट आहे, किंवा आपण इलिमिनेशनमध्ये हे यातलं यूज करतो, एक्सची व्हॅल्यू काढतो, वाय फाइंड आउट करतो. तर असे छोटे छोटे क्वेश्चन्स 2 मार्कर, 3 मार्कर, 1 मार्कर MCQs असे विचारले जातील. ओके, सो नेक्स्ट बघा आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, सिम्पली x प्लस वाय विचारलं. म्हणजे वी हॅव टू ॲड, चेक करा इथे हा क्वेश्चन. इफ 15x प्लस 17y इज इक्वल्स टू 21, 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11, देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. सो x प्लस वायची ते व्हॅल्यू विचारत आहेत. मग आता व्हॅल्यू काढायला मला काय करायला लागेल, ॲड करायला लागेल ह्या दोघांना. सो मी इथं काय करतो, 15x प्लस 17y इज इक्वल्स टू 21, ॲड 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. सो यांची ॲडिंग केल्यावरती आन्सर किती येईल बघा, 30, इथं 32x येईल प्लस 32y येईल. सिम्पल ॲड करायचं आहे, इज इक्वल्स टू 32 येईल. मग इक्वेशन काय म्हणली, 32x प्लस 32y इज इक्वल्स टू 32. डिवायडिंग अबोव इक्वेशन बाय 32. सो किती आन्सर येणार आहे, 32 डिवायडेड बाय 32x, 32y डिवायडेड बाय 32 इज इक्वल्स टू 32. सो x प्लस वाय इज इक्वल्स टू 32. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सो आपल्याला त्यांनी विचारलेलं x प्लस वायची व्हॅल्यू काढा. आपण x प्लस वायची व्हॅल्यू काढून दिली. x मायनस वाय विचारलं असतं तर आपण सबट्रॅक्शन केलं असतं. सो तुम्हाला क्वेश्चनमध्ये खेळायचं आहे, ते तुम्हाला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काही विचारू शकतील. सो सिम्पली आपले बेसिक्स फॉलो करायचे आहेत आणि काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आलं लक्षात? तर मग तुम्हाला ह्यातून कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुमच्या युनिट टेस्टला, क्लास टेस्टला येऊ शकतात ह्याचा अंदाज येतच असेल. मी असं म्हणतो की तुम्ही फक्त असंच घेऊन बसला नाही आहात, बुकमध्ये तुम्ही सॉल्व करताय आणि नोटबुकमध्ये सॉल्व करणं हे मस्ट आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेरी 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 IMP. यातला एक क्वेश्चन तरी डेफिनेटली तुमच्या बोर्ड्समध्ये किंवा युनिट टेस्ट आणि सेमिस्टरमध्ये दिसेल. तर असं एक बॉक्स क्रिएट केला असेल त्यांनी ग्राफवाला, आणि ते म्हणतील की फाइंड द व्हॅल्यूज. सो त्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन काय दिले बघा, 2x मायनस 6y इज इक्वल्स टू 3. ओके, सो एक्सची व्हॅल्यू किती आहे, -5. सो आपण -5 इथे एक्सची व्हॅल्यू पुट करूया, -5. इथे लिहितो मी, पुट x इज इक्वल्स टू -5, -6y इज इक्वल्स टू 3, -10, 2 5 10, -6y इज इक्वल्स टू 3. So -6y is equals to 3 plus 10. -10 when becomes plus. So इकडे किती येईल, हा तुमचा 3 आहे राईट, 2x minus 6y and 5 to the 10, -5 पुट केला आपण, इकडे पुट केला, इकडे 13 आलं, इकडे -6y आलं. सो y इज इक्वल्स टू 13 minus 6. सो इथे -13/6 येईल. सो इथे लिहितो मी -13/6. हे असंच डिरेक्टली लिहिलं तरी पण चालेल, काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर बघा 0 पुट करायचं आहे. सो पुट नाव y इज इक्वल्स टू 0. मग 2x minus 6y इज इक्वल्स टू 3. इकडे दोन्ही पण लिहूया, -5 -13/6. सो ह्याच्यामध्ये आपण किती पुट करूया आता, 0 पुट करूया. सो 2x minus 60 इज इक्वल्स टू 3. सो 2x हा 0 होऊन जाईल ना, 2x इज इक्वल्स टू 3. सो x इज इक्वल्स टू 3/2. सो x इज इक्वल्स टू 3/2. सो इथे 3/2, 0 आलं लक्षात. तर ह्या प्रकारे तुम्हाला बॉक्सेस पण सॉल्व करायला येतील आणि पॉईंटमध्ये कन्वर्ट करायची काही गरज नाही, तुम्ही याला फ्रॅक्शनमध्ये पण ठेवू शकता. तर ह्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन, हा असला एक क्वेश्चन तुमच्या युनिट टेस्टला, तुमच्या आता स्कूलला जी युनिट टेस्ट फर्स्ट होईल त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन भेटेल, हमखास 100% भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये तुम्हाला ते म्हणतात की डिटर्मिनंट सॉल्व करा. ह्याला सॉल्व करायला एकदम इझी आहे. ही वाली कन्सेप्ट लक्षात ठेवा, √x इंटू √x इज इक्वल्स टू x, किंवा √x² इज इक्वल्स टू x. हे फॉर्म्युले लक्षात ठेवाल फक्त. ठीक आहे. सो ह्याला कसं सॉल्व करणार, ऑब्विसली आपल्यावाला ब्रॅकेटवाला कन्सेप्ट बनवायची, मल्टिप्लिकेशनचे सायन्स द्यायचे, इकडून स्टार्ट करायचा,
2√3, 3√3, 9 आणि 2. ठीक आहे. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 6, ह्या दोघांचं किती येणार आहे 3, ह्या फॉर्म्युल्यानुसार -18. सो 6 3 जा 18 -18 विल बिकम 0. व्हेरी 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 IMP क्वेश्चन. ठीक आहे. सो ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, निग्लेक्ट नाही करायचं आहे, नीट विचार करून सॉल्व्ह करा, कुठे चुकू नका. बघा इथे मल्टिप्लिकेशन केलंय, कुठे मी √3 × √3चा आन्सर 3च घेतलाय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्यात. ओके. सो फायनली आपण काय करूया आता, इथे 7 मध्ये जाऊ. 7/3 × 1/2 पहिला वाला ब्रॅकेट मायनस दुसरा वाला ब्रॅकेट 5/3 आणि 3/2. यात खूप सारे स्टुडंट्स काय करतात, ह्याला मिस करतात. ह्याला सॉल्व्ह करताना खूप इश्यू येतो त्यांच्याकडे. काय नाही, मल्टिप्लिकेशन आहे, समोरासमोर मल्टिप्लाय करा, बिंदास्त करा. ठीक आहे. सो मग आता इथे काय होईल सांगा. 7 1 जा 7, 3 2 जा 6, 5 3 जा 15, 3 2 जा 6. बेस यांचा सेम आहे दोघांचा, पण एकदाच लिहितो आणि वरच्यांची काय करतो सबट्रॅक्शन. सो 7 - 15 किती येईल -8. सो -8 डिवायडेड बाय 6. ह्याला रिड्यूस करूया आपण. 2च्या टेबल बाय 2 4 जा अँड 2 3 जा. सो -4/3 इज युअर फायनल आन्सर. सो दॅट्स इट. एवढे इझी क्वेश्चन्स तुम्हाला जर भेटले लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलचे, तर ह्याचे मार्क्स नाही जाता कामा. ठीक आहे. आता बघा, तुम्ही ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघितली असेल तर मी डेफिनेटली सांगतो की तुम्हाला IMP क्वेश्चन्स तुमच्या माइंडला, तुमच्या ब्रेनला तर समजले जातात. तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की सॉल्ववाले एक्झाम्पल्स, त्यानंतर प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायचे, की हाच कन्सेप्ट होते, असलेच क्वेश्चन्स बोर्ड्सना विचारतात ना, मग चेक करतो आहेत का. प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला MCQ टाईपचे ते क्वेश्चन्स मिळतील. तर जेवढी तुम्ही पण प्रॅक्टिस कराल तेवढं पण खूप आहे. फक्त IMPच्या मागे धावून काही उपयोग नसतो. म्हणून मग आपण काय करतो की एक्झामच्या आदल्या दिवशी आपल्याला वाटतं अरे कुणीतरी IMP द्यायला पाहिजे, कुणीतरी IMP द्यायला पाहिजे. तर हेच IMP आहे. आणि तुम्ही डेली जी जर्नी फॉलो कराल ना, डेली क्वेश्चन सॉल्विंग, प्रॅक्टिस सेशन्स, डाऊट सॉल्विंग, रिव्हिजन, तर हेच तुमचं काय आहे IMP प्रोसेस आहे. मी म्हणतो की IMP असं काहीच नसतं, सगळंच IMP आहे. त्यातून पण आपण क्वेश्चन्स टॉपिक वाईज काढून मी तुम्हाला एक्सप्लेन करवतोय. ओके. सो ह्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की ह्याच्यामध्ये K-वाले क्वेश्चन्स, कमाल क्वेश्चन्स आपण लास्ट टाइम बघितले होते. तर आता हा M-वाला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन माझ्यासाठी खूप फेवरेट आहे. ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, एकदम सिम्पल आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ह्याला सॉल्व्ह करायला आपल्यावाला स्टाईल यूज करायची. पहिल्यांदा जर क्वेश्चन लिहून घेऊया आपण, M3 and 22. आणि आपण कसं करणार आहे, हे वाला आपलं चालू करायचं. इथे करूया आपण, पाहिजे तर इज इक्वल टूच्या खालती करू. 1 मिनटं. हां, इथे करूया. ठीक आहे. सो इकडे तर तुमचा 22 आन्सर आपल्याला भेटला आहे ह्याचा मॉडचा. सो इकडेच करू. सो 4 × 3 येईल -5 × M येईल. ओके. सो इज इक्वल्स टू ह्याचा आन्सर 22 आहे. हे विसरायचं नाही आपल्याला. मुलं काय करतात, 22वाला तो आन्सर लिहितच नाही. असं नको व्हायला. ठीक आहे. सो इथे 4 3 जा किती येणार आहे 12. हा किती येणार आहे 5M इज इक्वल्स टू किती येणार आहे 20. सो -5M अँड दिस 12 बिकम्स देअर -12. So 22 - 12 10. So -5M. Therefore हे therefore द्यायला कंटाळायचं नाही, द्यायचं. ठीक आहे. प्रेझेंटेशनचा पार्ट आहे. सो हा 10 झाला. मग इथे M इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय -5. सो इज इक्वल्स टू 5 1 जा 5, 5 2 जा 10. खाली तर मायनस नाही लिहू शकत, सो आपण याला -2 आन्सर देऊ. सो Mची व्हॅल्यू आली इथे -2. व्हेरी 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 IMP. ह्याला स्टार करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. ज्यावेळी तुम्ही रिव्हिजनला याल त्यावेळी तुम्ही बघाल. सो मला असं वाटतं की इथपर्यंत आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला पुन्हा भेटेन. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांमध्ये पाठवा, फ्रेंड्समध्ये. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन. ओके. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.